चला या. एक मिनिट, आपण नक्की कुठे चाललोय? अरे मॅडम, भरोसा रखो अपने पर. आपण तुम्हाला जे दाखवणार आहे त्यात तुमच्या सगळे जबाब भेटतील तुमच्या प्रॉब्लेमचे. चला या या लवकर या या. चला प्लीज डबल साईज या या. या या या. थांबा, पण मला सांगा, आपण जातोय कुठे? ये अजून इतना सा थोड़ा सा बाकी है उधर उधर जाने का. तुम दमला असाल तर घ्या पाणी प्या. अरे मॅडम, आपण बोलला ना, भरोसा ठेवा आपल्यावर. घ्या घ्या घ्या. म्हणजे आमचं काम सोपं करायला निघाल्यात बहुतेक प्रियांका मॅडम, किंवा अजून अवघड करायला. असो, तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल, आणि हो, तुम्ही दिलेल्या लिंबू सरबताबद्दल समस्त पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो. तरी अजून काही आठवलं, काही दिसलं, काही वाटलं तर मला लगेच फोन करा. तुमचा नंबर आहेच माझ्याकडे. मी लगेच माझा नंबर तुम्हाला SMS करून ठेवतो. हा, चला येतो. खांजोडे साहेब, एक मिनिट. फक्त प्रियांका नाही, मला अजून एक माणूस भेटला जो मंगलची चौकशी करत होता. पण मी त्याला जास्त एंटरटेन केलं नाही, उडवूनच लावलं, कारण तो मला काही बरा माणूस नाही वाटला. नाव काय त्याचं, किंवा काही वर्णन सांगू शकाल? नाव माहित नाही मला, पण हा, तो थोडा काळासा, किडकिडीत, लांब केस आणि पिवळे दात, असं काही विचित्र होता. पिवळे दात, लांब केस, काळा किडकिडीत माणूस. या या या. हा चला. प्रियंका, प्रियंका इथे पण नाही. कुठे गेली असे? निरंजन, निरंजन, निरंजन. आई,
निरंजन, निरंजन, हे सगळं काय होऊन बसलंय रे? हं? काय चाललंय हे सगळं? तुला आठवतंय आई, मी लहान असताना सुट्ट्यांमध्ये तू मला आणि सिद्धार्थला चौपाटीवर न्यायचीस फिरायला. ते नाही का तिथे ते गोल गोल फिरणार एक चक्र असायचं, ज्यात बसलो ना की मला खूप मजा यायची. सगळं जग गोल गोल फिरताना दिसायचं. आणि पण त्या गोल फिरताना दर गिरकीला मी समोर येऊन थांबलो ना की तूच समोर असायची. हे तेच चक्र आहे आई. या चक्रात ज्या गोष्टी तू घडवल्या, आणल्यास, त्या सगळ्या गोष्टी आता परत फिरून तुझ्या समोर आल्यात आई. तू माझ्या आणि मंगलच्या आयुष्यात जे विष घालवलंच नाही, ते विष आता सिद्धार्थ आणि प्रियांकाच्या आयुष्यात मुरलंय. तू आमचं नातं तोडण्यासाठी जे घाव घातलेस नाही, त्याचा तडा आता इथे उमटलाय. अरे पण हे सगळे माझे भोग आहेत ना, मग त्याची शिक्षा त्यांना का? हे बघ, तू मंगलशी बोल ना, तिला समजावून सांग तिला हे सगळं चक्र थांबवायला सांग ना. हे चक्र आहे आई, हे सगळं चक्र आहे. आणि हे सगळं चक्र आता एकच व्यक्ती थांबवू शकते. एकच व्यक्ती? कोण? तू. तू. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. मछली जल की रानी है,
जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, चाकू लगाओ तो मर जाएगी। मैडम, तुम तो मछली की माफिक वलवल कर रहा है, हा? नहीं नहीं, मछली नहीं, जलपरी, जलपरी। काम की बात करो, ठीक है? मैडम, तुमने तो अपने को मामा बना दिया, हाँ? कामा पुरता मामा काम करके लिया और मुंह पे 1500 मार के कल्टी, हाँ? अरे अपन तुम्हारे लिए जान जोखिम में डाला, अपने को क्या मिला? 1500, हाँ? नहीं मैडम, अपना कीमत इससे भी ज्यादा है, हाँ? तुम्हारे जान की कीमत एवढा, कितना? तुम्हारे जान की कीमत एवढा। त्या भाईपासून तुमको लांब जाने का है ना? मेरे को भी जाने का है। मैं पुष्पा के साथ जाने वाला था, पर जाओ दे, अभी मैं अकेला ही जाएगा। अभी इतना लांब जाने का तो 1000-2000 में नहीं होएगा ना? तो अपन एक सोचा, कोई बड़ा मछली पकड़ने का, तो तुमको पकड़ा। मैडम, तुम तो मेरे को पैसा नहीं दिया, पर डॉक्टर देगा अपनी मछली को मेरे जाल से छुड़ाने के लिए। क्योंकि मछली डॉक्टर की रानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, चाकू लगाओ तो मर जाएगी। नको. सिद्धार्थ, सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस तू. किमान ज्यूस तरी पिऊन घे. मग खरंच मला इच्छा नाही. निदान तिचा पत्ता लागू दे, मग काहीतरी घेतो मी. बाय एनी चान्स तिने तुला काही सांगितलंय का? नाही, पण येईल रे ती. हो माहिती आहे, येईल ती. बट आय डोंट नो वाय मला तिची खूप काळजी वाटते. असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये माझा, पण सकाळपासून मला खूप विचित्र वाटतंय आतून. अनइझी फील होतं. आणि काही नाही, फक्त ती जिथे कुठे असेल, आय होप शी इज सेफ. आता परत आली ना की हातपाय बांधून ठेव तिचे. खोलीत डांबून ठेव तिला, म्हणजे तिला पुन्हा कधीच बाहेर जाता येणार नाही. गंमत केली रे मी, थोडं वातावरण हलकं करायला. येईल ती, काळजी नको करूस.
मी आलो तिला बघून. साहेब साहेब तुमचा डाऊट खरा ठरला. माने माने माझे डाऊट जर खरे ठरत नसते तर मी या खुर्चीवर बसलो असतो का? पुढे बोला. साहेब संपतच होता तो जो त्या नेहा मॅडम कडे गेलेला आणि त्या प्रियंका मॅडमलाही भेटत होता. मागावरच होता त्यांच्या. मग आता कुठे आहे तो? आता माहित नाही साहेब. गेली 2 दिवस वस्तीवरही त्याला कोणी पाहिलेलं नाही साहेब. माने त्याच्यावर लक्ष ठेवा. पाणी इथेच कुठेतरी मुरतंय. हे बघ, मी तुला घाबरत नाही. हा, मी घाबरत नाही तुला. हे बघ, मी काय नाही केलेलं आहे. हा, हे बघ, मला काही जादू टोना येत नाही. मी असं ऐसे ही लोगों को बोलते रहता हूँ. मला नाही येत जादू टोना. अरे मी काय तुला घरातून बाहेर नाही काढायला आलो. असं मी कधीच करणार नाही. हा, मला जाऊ दे. अरे मी फक्त चोरी करायला आलो होतो इथे. हा, आता नाही. मला जाऊ दे. खरंच मला जाऊ दे. ओ साहेब बघा ना, सांगा ना.